श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एक सेवा आहे जी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ज्यांच्यापर्यंत कदाचितच काही गरजवंतापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच मी ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू केली अशी समजेल आणि माझ्या हातून एक चांगली सेवा झाली याचा मला आनंद होईल. तर सेवा अशी आहे मित्रांनो, बघा, जेव्हा आपण खूप जास्त संकटात असो, आपण भरपूर आपल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या मनाची अवस्था काय आहे ते फक्त त्याला माहिती असते, सगळ्यांनाच आहे. आपण गृहस्थ जीवनात राहतो तर खूप संकट आपल्या मागे पुढे चालू असतात, डोक्यात अनेक गोष्टी असतात आणि मनातल्या मनात भले आपण कोणाला सांगू नाही शकत, पण आपल्या मनाला माहिती असतं की माझ्या डोक्यात काय चाललं आहे, मला काय प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे जे काही असेल ते. तर जर का तुमच्यापैकी कोणाला अशी काही अडचण असेल तर एक सेवा आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची, जी तुमच्याशी मी शेअर करते मित्रांनो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा जो आपल्या स्वामींचा तारक मंत्र आहे त्याची ही सेवा आहे. तर ही सेवा कशी करावी हे मी तुमच्याशी शेअर करते. सकाळचा जो आपला जो ब्रह्ममुहूर्त असतो, म्हणजे सकाळी 3:30 वाजेच्या नंतर ते 6:30 काहीतरी 6 वाजेच्या आधी, हा जो आपला ब्रह्ममुहूर्त असतो. खूप जास्त अडचणीत असाल तर आपण ही सेवा आवर्जून करूच. आपण कोणी कसंही असो, कितीही उशिरा उठणारे असो, पण जर का त्याला हे जर हवा असेल, अडचणीतून सुटकारा पाहिजे असेल किंवा जे त्यांचे कामं अडलेले असतील ते करून घ्यायचे असते, तर बघा, वेळेकडे बघू नका. खूप त्या सेवेचं महत्त्व खूप मोठं आहे. ब्रह्ममुहूर्तात आपल्याला उठायचं आहे मित्रांनो, आणि आपल्याला 21 दिवसाची ही सेवा घ्यायची, 21 दिवसाची. तर त्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प आपण कसा करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हळद, कुंकू, अक्षत घेऊन त्याच्यावरती फूल घेऊन आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला स्वामींना बोलायचं आहे की मी 21 दिवसाची सेवा घेतो आहे तारक मंत्राची, माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि त्याच्या मागे काय कारण आहे, तुम्हाला काय तुमचं प्रॉब्लेम आहे किंवा काय कशासाठी करताय ते सांगायचं आणि स्वामींना बोलायचं की सुरुवात मी करतोय, माझ्या हातून तुम्ही पूर्ण करून घ्या. आता पुढे करायचं काय, आपल्याला दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून, बरोबर, आंघोळ वगैरे करून त्यानंतर आपल्याला तारक मंत्र 11 वेळा, जो आपण गुरुवारचं करतो ना, आपण 11 वेळा दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि याचा आपण संकल्प करणार आहोत 21 दिवसाचा. त्याच्यातच ज्या आपल्या तारक मंत्राच्या ज्या ओळी आहेत त्याच्यामध्येच आपलं सगळं दडलेलं आहे मित्रांनो. त्यातच आपल्याला समजून सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, स्वामी करतील सगळं ठीक. पण मनाला कोण समजावणार, बुद्धीला नाही. कधी मन आणि बुद्धी दोन्ही साथ देत नसतात मित्रांनो, कारण की आपली अडचण आपल्याला माहिती असते सगळं. एका माहिती आपल्याला आपला देव आहे सोबत, पण तरी पण आपण घाबरत असतो, टेन्शन घेत असतो. टेन्शन आणि हे सगळ्या गोष्टी काही चुकलेल्या नाही आहेत मित्रांनो. तर यासाठी आपल्याला आपल्या मनाला हे सतत म्हणजे सांगायचं असतं, आठव की तीनदा दिला त्यांनीच हात, नको घाबरू, स्वामी देतीलच हात. स्वामी आपल्यासोबत आहेत, स्वामी आपल्यासोबत चालतात, स्वामी आपल्या संग आहेत, स्वामी आपल्याला नाही सोडणार संकटात एकटे. हे त्यात आपल्याला पुन्हा आपण वाचलं ना, जितक्या वेळा वाचणार तितक्या आपल्या मनाला चांगलं वाटणार आणि ही आपली हाक आपल्या स्वामी माऊलींपर्यंत पोहोचतेच. तुम्ही एकदा बोललात तरी ते ऐकतात, परंतु काही असतं, संकल्प असतात, जी सेवा असते त्या उच्च कोटीच्या सेवेचं ना फळ पण तसंच मिळतं. तर जर का तुम्हाला अशी काही अडचण असेल आणि किंवा काही तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्यातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर मित्रांनो, ही अतिशय प्रभावी सेवा करून बघा. काहीच अडचण नाही आहे, तर अतिशय सोपं आहे. फक्त इतकंच आहे की आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये ही सेवा करायची आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.